पुण्या राजाची राणीच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की इकडे गुंजाला सरबत पिऊन कसं तरी होत असतं आणि कबीर हा 2 दिसत असतो. त्यानंतर गुंजा म्हणते, माय व हे 2-2 कसं काय दिसतंय साहेबा मला. त्याच्यानंतर आपण बघतो की इकडे कबीर सांगत असतो की माझ्या हातावर छोटीशी मेहंदी काढायची, खूप मोठी मला नाही आवडत. त्यानंतर आपण बघतो की गुंजाला इकडे चक्कर आल्यासारखी वाटत असते. त्यानंतर इकडे गुंजा डोक्याला हात लावत असते आणि तिला असं वाटतं की 2-2 साहेबा कसे दिसत होते. जर 2 साहेबा असते तर किती चांगलं झालं असतं. मला एक आणि मृण्मयी ताईला एक. त्यानंतर गुंजा जोरजोराने रडायला लागते. त्यानंतर आपण बघतो की इकडे माया रागातच बघत असते आणि मग गुंजा इथे आलेली असते आणि साहेबाला म्हणत असते की द्या की मग हात, आता मेहंदी काढायची ना. त्यानंतर इकडे आपण बघतो की कबीर तिला हात देतो. त्याच्यानंतर गुंजाला कबीर सांगत असतो की मला एकदम छोटीशी मेहंदी काढायची बरं का. त्यानंतर इकडे लगेच मृण्मयी म्हणत असते, हो कबीर छोटीच काढ. त्याच्यानंतर इकडे लगेच गुंजाला चक्कर आल्यासारखं वाटत असतं आणि तिला काही दिसतही नसतं. त्यानंतर कबीरला तिच्यावरती थोडाफार संशयही येतो, पण तो काही तिच्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर इकडे गुंजा मेहंदी काढायला लागते. त्यानंतर आपण इकडे बघतो की मृण्मयी लगेच कबीरला म्हणत असते, कबीर ऐकणार रे. त्यानंतर माझ्या हातामध्ये तुझं नाव शोध ना, दोन्ही हातामध्ये शोधायचं हां. कबीर लगेच म्हणतो, आत्ता इथे. लगेच कबीर तिच्या हातामध्ये इकडे त्याचं नाव शोधायला लागतो आणि मग आपण बघतो की इकडे गुंजाकडे कोणाचंच लक्ष नसतं. कबीर तिकडे नाव शोधत असतो. सगळ्यांचं लक्ष तिकडेच असतं आणि आई ही खूप मज्जा घेत असते. त्यानंतर इकडे कबीर लगेच इकडे गुंजा लगेच तिचं नाव इकडे कबीरच्या हातावर लिहायला लागते आणि त्यानंतर इकडे आपण बघतो की इकडे नाव शोधत कबीर दंग झालेला असतो. त्यानंतर गुंजा पूर्ण नाव लिहिते आणि ते बघूनच कबीर लगेच जोरात ओरडतो आणि लगेच मायाचं लक्ष तिकडे जातं आणि लगेच इकडे कबीर म्हणतो, गुंजा काय करतेयस तू, तुला कळतंय का काही. आणि लगेच इकडे मृण्मयी म्हणायला लागते, अरे हिने तर गुंजा नाव लिहिलंय कबीर तुझ्या हातावर. आणि तेवढ्यातच गुंजाला तिकडे चक्कर येते आणि गुंजा डोळे बंद करून लगेच खाली पडते. त्यानंतर इकडे सगळे जोरात ओरडायला लागतात, गुंजा गुंजा काय झालं तुला. त्यानंतर सगळे तिच्याकडे तिला मांडीवर घेऊन पाणी वगैरे पाजत असतात. तेवढ्यात इकडे रोहन हा एकटाच हसत असतो आणि मग आपण बघतो की इकडे लगेच मृण्मयी म्हणते, हिने नशेमध्ये नाव लिहिलं वाटतं. त्यानंतर आपण बघतो की आई गुंजाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि गुंजा उठ ना गं करत असतात. तेवढ्यात गुंजा बोलत असते की मी एकटी नाही आले इथे, मी माझ्या मनाने आले, मला कोणी नाही आणलं. त्यानंतर आई म्हणतात, ही काय बोलतीये. त्यानंतर इकडे लगेच हेच मधू बोलायला लागते की नेमकं हिचं काय चालू आहे. त्यानंतर आपण बघतो की लगेच इकडं रेशीम पाणी आणून देते आणि मग आई ही गुंजाला पाणी पाजतात आणि म्हणतात, गुंजा काय बरळतीयेस गं तू, उठ ना. त्यानंतर लगेच आईंना इकडे गुंजाच्या तोंडाचा वास यायला लागतो. लगेच आई म्हणतात, मला हिच्या तोंडाचा ना दारूसारखा वास येतोय. त्यानंतर कबीरला संशय येतो. कबीर विचार करायला लागतो, असं कसं शक्य आहे. त्यानंतर आई म्हणतात, हो मला पक्का माहिती आहे दारूचाच वास आहे. त्यानंतर इकडे आई लगेच म्हणतात, मंदारला दारू पिऊन शोधणारी गुंजा आज स्वतः दारू पिऊन पडली की काय. त्यानंतर इकडे लगेच कबीर म्हणतो, नाही नाही. तेवढ्यात रेशीम म्हणते, थांबा मी जरा शोधून येते तिच्या रूममध्ये काही मिळतं का. तेव्हा तिकडनं लगेच रेशीम जाते आणि शोधायला लागते. तर रेशीमला लगेच गुंजाची तिथे पडलेली बॉटल सापडते आणि मग इकडे माया जोरजोरात किंचाळायला लागते की तुमच्या घरचे हेच संस्कार आहेत का. त्याच्यानंतर इकडे लगेच मायाला गप्प बसवतच मग दुसरी म्हणते, गप्प बसा मायाताई, तुम्ही जरा आवाज चढवू नका, आधी कळू तर द्या नेमकं काय झाले. लगेच माया म्हणायला लागते की हां मला माहीतच होतं हेच तुमचे संस्कार आहेत. त्यानंतर आपण बघतो की इकडे आई म्हणायला लागतात, अगं माया लगेच ठाम निर्णयावर नको येत जाऊ. आणि आपण बघतो की कबीरही मायावर ओरडायला लागतो की थांब ना मामी, काय होतंय ते तर बघू दे आधी. त्यानंतर आपण इकडे लगेच बघतो की मृण्मयी कबीरला ओरडायला लागते की तू माझ्या मम्मावर ओरडू नकोस, आता तर दिसतंय ना आपल्याला की गुंजा दारू प्यायली म्हणून. त्याच्यानंतर आपण इकडे बघतो
की लगेच कबीरची वहिनी म्हणायला लागते की थांबा, असं बोलू नका. त्यानंतर इकडे माया आपला टेप चालूच असतो आणि बोलत असते की तुमचे असे संस्कार आहे, देवपूजा करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, मायाचं चालूच असतं. त्याच्यानंतर आपण बघतो की रेशीम बॉटल घेऊन आलेली असते आणि इकडे लगेच मग रेशीमच्या आईलाही टेन्शन आलेलं असतं आणि म्हणत असते की काय ग गुंजा, तू आज खुशाल दारू पिऊन पडलीस. त्यानंतर आपण बघतो की कबीर ती बॉटल बघतो तेव्हा त्याला लगेच लक्षात येतं की रोहन त्याला ऑफर करत होता पार्टीसाठी. त्यानंतर लगेच मग रोहन तिकडनं निघायलाच लागतो, तर कबीरचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि रोहनला थांबवून कबीर म्हणतो की ए थांब, तूच ही बॉटल घरामध्ये आणली होतीस ना, मला माहिती आहे, तूच मला ऑफर करत होतास ना ही बॉटल की चल आपण बॅचलर पार्टी करू म्हणून. त्यानंतर इकडे लगेच हीच त्या मधुश्री आई आणि कबीरची आई म्हणायला लागतात की हो, अरे बापरे, याने आणली होती. त्यानंतर लगेच इकडे आपण बघतो की रोहन म्हणतो नाही नाही, मी नाही काय केलंय. त्यानंतर इकडे लगेच हेच मायाची सासू म्हणते घरी तर हा सकाळीच चालू होतो आणि इथे पण. लगेच इकडे कबीर म्हणतो काय आहे खरं सांग पटकन, आणि गुंजा आपली तशीच पडलेली असते. त्यानंतर इकडे माया म्हणत असते तुम्ही असा संशय नका घेऊ, तो माझा भाचा आहे, तुम्ही जरा तरी बोलायचं हे ठेवा, भान ठेवा. त्यानंतर आपण बघतो की इकडे कबीर जोरातच ओरडत असतो आणि लगेच इकडे मग मग वहिनी बोलायला लागते मला माहिती आहे यानेच केलंय, आम्ही दोघी किचनमध्ये होतो गुंजाला सरबत भरत, तेव्हा हा तिथे आला होता आणि आम्हाला म्हटला की तुला आईने बोलवलं आहे आणि यानेच हे सगळं केलंय. ते सगळं ऐकून मायालाही लगेच रोहनवर संशय येतो आणि लगेच कबीर हा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो काय रे, तूच केलंयस ना हे. त्यानंतर माया लगेच म्हणते की कबीर तू नीट वाग, तो माझा भाचा आहे, त्याचा असा अपमान करू नकोस. आणि लगेच इकडे कबीर म्हणत असतो असे धंदे करायचे असले ना तर माझ्या घरात यायचं नाहीस. आणि लगेच इकडे मग आपण बघतो की रोहन सांगायला लागतो अरे मलाच प्यायचं होतं म्हणून मी यांना बाहेर काढलं, त्यानंतर मला कॉल आला म्हणून मी बाहेर गेलो आणि मी त्याच्यात मिक्स केलं आणि तिथे नंतर गेलो तर बघितलं तर तो ग्लास तिथे नव्हताच, कोणीतरी तो ग्लास उचलून नेला होता. मग मी गप्प बसलो, माझ्याकडून जे घडलं असेल ते चुकून घडलं असेल, मी काही केलं नाही. त्यानंतर माया म्हणते हो त्याच्याकडून चुकी झाली असेल, तो असं करणार नाही. त्यानंतर आपण इकडे बघतो कबीरची आई म्हणायला लागते जे झालं ते आता सोडून द्या, जाऊ द्या, विषय इथे संपवून टाका. त्यानंतर आपण लगेच इकडे बघतो की रोहन म्हणायला लागतो मी कशाला या फालतू मुलीच्या नादाला लागू आणि ही गावंढळ एक नंबरची, मला हिचं काय पडलं आहे. त्यानंतर कबीर लगेच बोलतो की ए तू शब्द नीट सांभाळा, तुला बोलतोय मी, तिला असं बोलायचं नाही. कबीर जोरातच त्याच्यावर ओरडायला लागतो. त्यानंतर इकडे माया लगेच जोरात ओरडते तुला काय रे पडलेलं आहे त्या कामवालीचं, आणि मला नाही वाटत की हा रोहन तिच्या मागे असा पडला असेल. त्याच्यानंतर लगेच इकडे मृण्मयी म्हणते आई तू आता गप्प तरी बस, याची साईड तरी नको घेऊस. लगेच इकडे रोहन म्हणतो तिला चहा आणि लिंबू द्या, तिची लगेच उतरून जाईल. आणि लगेच कबीर म्हणतो हां आम्हाला काय करायचंय ना, आम्ही ते बघून घेऊ आमचं, तू नको सांगूस आम्हाला. त्याच्यानंतर आपण बघतो की तिकडनं रोहन निघायलाच लागतो आणि माया म्हणते की मला माहीतच होतं काही ना काही विघ्न ही पोरगी माझ्या मुलीच्या मेहंदीमध्ये आणणारच, पहिल्यापासून सांगत होते हिला लांब ठेवा, काय काय माझ्या मृण्मयीला बघायला लागणार आहे यांच्या घरामध्ये काय माहीत. आणि मग त्यानंतर आपण बघतो की रोहन लगेच तिकडनं काढता पाय काढतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की कबीर गुंजाची रंगलेली मेहंदी ही टेरेसवर बघत असतो आणि मग लगेच विचार करत असतो की ही मेहंदी मी नेमकं हातावरून काढू तरी कशी. आणि त्याला लगेच ते मायाचे शब्द आठवत असतात की जे म्हणत असतं तेच दारू पिल्यावर बाहेर येतं. त्यानंतर आपण इकडे बघतो की हळदी समारंभासाठी हळद कुटण्याचं काम चालू असतं. इकडे गुंजाही बघतच असते. तेवढ्यात लगेच इकडे रेशीम आणि सगळे म्हणतात मलाही कुटायची आहे हळद. त्यानंतर आई म्हणते अगं मला माझं तर आधी होऊ दे, त्याच्यानंतर कर तुला काय करायचं आहे. त्यानंतर इकडे लगेच मामी बोलतात काय हो तुम्ही ते केलं का. त्यानंतर इकडे लगेच कबीरची आई म्हणते ते म्हणजे काय. हां लगेच मामी म्हणते अरे निवद ठेवायचा असतो देवाला, ते केलंय का तुम्ही. त्यानंतर इकडे लगेच कबीरची आई म्हणते हो हो ते तर बाकीच आहे. हे लगेच गुंजाला सांगतात की गुंजा
तू हे धूप वरती घेऊन जा उन्हाला आणि तिकडे वरती जे नैवेद्य ठेवलेले आहेत ते खाली घेऊन ये. त्याच्यानंतर आपण बघतो की गुंजा वरती येते तेव्हा तिचं लक्ष कबीरकडे जातं आणि कबीर ती हातावरची मेहंदी काढण्यामध्ये दंग झालेला असतो. गुंजा ती धूप ठेवण्यासाठी तिकडे साईडला जाते, पण गुंजा बघत असते की कबीर कसा काढतोय ती हातावरची मेहंदी. त्यावर आजचा एपिसोड इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की इकडे लग्न चालू असतं कबीर गुंजाचं आणि इकडे गुंजा तिकडनं येत असते आणि म्हणत असते, तू माहेरची तर नव्हतीस पण आता सासरचीही नाहीस. त्यानंतर तिच्या लाईटीच्या खांबाला अडकून तिचा पदर पेट घेतो आणि इकडे लगेच कबीर म्हणतो, जोरात गुंजा. त्यानंतर कबीर तिच्या जवळ येतो आणि लगेच तिचं पदर विझवून तिला जवळ घेतो आणि ते सगळं बघते मृण्मयी आणि पुन्हा एकदा लग्न मोडतो. असेच प्रोमो एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला कुठली सिरियल आवडते तेही कमेंट करून नक्की सांगा. त्या सिरियलचे नेक्स्ट पार्ट मी बनवत जाईन. थँक्स फॉर वॉचिंग.